Welcome to my dear all students. In the last video we discussed about the anxiety of Indianness by Meenakshi Mukherjee, and today we will discuss about the memory by author Urvashi Butalia. Urvashi Butalia is an Indian feminist writer and publisher as well. She was born in 1952 in Ambala in a state Haryana. She and Ritu Menon co-founded Kali for Women, exclusively feminist publishing house in 1984. उर्वशी बुटालिया नावाची एक लेखिका आहे की जी स्वतः एक फेमिनिस्ट रायटर आहे आणि एक स्वतः पब्लिशर देखील आहे. तिचा जन्म हा हरियाणाच्या अंबाला या ठिकाणी झालेला आहे 1952 मध्ये. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्याच्या 4 वर्षानंतर. पण या लेखिकेनं भारत आणि पाकिस्तान जेव्हा डिवाइड झाले, जेव्हा पार्टिशन पडलं, तेव्हा जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचे परिणाम तत्कालीन स्त्री जीवनावर, दलित जीवनावर कशा पद्धतीनं झाले त्या संदर्भात काही गोष्टी समोर आल्या, काही गोष्टी समोर आल्या नाहीत. आणि ज्या गोष्टी समोर आल्या नाहीत, ज्या स्त्रिया त्यांचे दुःख, त्यांचे त्रास बोलू शकल्या नाही, त्यांची दुःख, त्यांचा त्रास हा या फेमिनिस्ट रायटरने स्वतः रिसर्च करून शोधून आपल्या मेमरी किंवा द अदर साइड ऑफ सायलेन्स, व्हॉइसेस फ्रॉम द पार्टिशन ऑफ इंडिया यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हर एरियाज ऑफ इंटरेस्ट आर पार्टिशन अँड ओरल हिस्ट्रीज. Urvashi Butalia has written much about partition, memory from the other side of silence, voices from the partition of India. Partition of India was the most traumatic event in the history of India. With independence, the nation was divided into two nations on the basis of religion. Religionच्या बेसिसवर भारताचे 2 विभाग झाले. Partition of India resulted in large scale of violence. पार्टिशनचा रिझल्ट काय मिळाला? In large scale violence, millions of people became the victim of massacre, murder, killings, abduction, rape, etc. पार्टिशन झालं. पार्टिशनच्या नंतर प्रचंड व्हायलन्स वाढला. असंख्य लोक त्या नरसंहाराची, दंगलीची बळी झाले. मर्डर झाल्या, माणसं मारली जाऊ लागली, अपहरण झाले, कित्येक महिलांवर रेप झाले. अशी वेगवेगळी घटनावली या पार्टिशन नंतर तयार झाली. It touched and influenced the history of the Indian subcontinent. Many books are written on the impact of partition. या पार्टिशनवर बरीच पुस्तकं लिहिली गेली. उर्वशी बुटालिया वर्क on the impact of partition on the marginalized section like women, children, Dalits and ordinary people. उर्वशी बुटालिया यांनी या लोकांसाठी काम करण्याचं जणू व्रत हाती घेतलं की ज्या लोकांवर या पार्टिशनचा एक इम्पॅक्ट पडला, प्रचंड त्यांना ज्याचा त्रास झाला, मग त्या महिला असतील, लहान मुलं असतील, दलित असतील किंवा एक सामान्य लोक असतील, आणि त्यामुळे त्याच्यातून त्यांना काही नवनवीन गोष्टी माहीत होऊ लागल्या. पार्टिशनचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम झालाय, प्रदीर्घ परिणाम काय झालाय. काही लोक झालेला परिणाम सांगू पाहत नाहीयेत. समाजाच्या काही चालीरीती आहेत, किंबहुना त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपल्यावर झालेला अन्याय आपण जर सांगितला तर समाज आपल्याला स्वीकारेल की नाही. या सगळ्या परिस्थिती उर्वशी बुटालिया यांनी आपल्या लिखाणामध्ये, आपल्या सामाजिक कार्यामध्ये पुढे आणण्याचं काम केलं. It shows a different side of partition. The feelings, the emotions, the pain, the anguish, the sense of loss. आणि त्यांनी पार्टिशन
चा जी दुसरी बाजू आहे ती देखील त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून जे दुःख आहे किंवा ज्या त्यांच्या भावना आहेत त्या लेखनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. दीज एरियाज वेअर नॉट इट वर्क ऑन, की ज्या ठिकाणाकडे लोकांचं दुर्लक्ष होतं त्याच्यावर कोणीही लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता. दी हिस्टोरियन्स ऑल्सो निग्लेक्टेड दी ग्रीफ अँड पेन ऑफ पार्टिशन. इतिहासकारांनी देखील पार्टिशनचं दुःख किंवा पार्टिशन झाल्यानंतरचे जे काही दुःख आहे किंवा जी अवस्था आहे त्याकडे निग्लेक्ट केलं होतं, दुर्लक्ष केलं होतं जणू काही. पार्टिशन रिझल्टेड इन डेथ, डिस्प्लेसमेंट, डिसलोकेशन, लॉस ऑफ होम अँड फॅमिली. पार्टिशनमुळे आणखीन काय काय घटना घडल्या, लोकांचे मृत्यू झाले, स्थलांतर झाले, डिसलोकेशन झाले, काही लोकांना त्यांची घरं गमवावी लागली, काही लोकांना त्यांची कुटुंब गमवावी लागली, माणसं गमवावी लागली. मेनी हिस्टोरियन्स इन नॉर्थ इंडिया वेर पर्सनली अफेक्टेड बाय इट. नॉर्थ इंडियामधले बऱ्याच इतिहासकारांना देखील त्याचा वैयक्तिकरित्या परिणाम झाला. सेव्हरल इक्वली डिस्टर्बिंग डेव्हलपमेंट्स टूक प्लेस इन इंडिया लाईक द व्हायलन्स इन पंजाब. पंजाबमधील असलेली व्हायलन्स असेल, इन्क्रीजिंग व्हायलन्स इन नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्टमधले वाढलेले व्हायलन्स असेल, डिस्ट्रक्शन ऑफ बाबरी मस्जिद, बाबरी मस्जिदचं डिस्ट्रक्शन असेल, अँड सबसिक्वेंट राइट्स इन इंडिया. These events were watched by people in horror and in helplessness. That it showed the increasing polarization of Indian society, communalism. ही जी सगळी काही घटना आहे जी पार्टिशन नंतर उदयास आली किंवा जी घडली त्याचा मानवी जीवनावर, स्त्रियांच्या जीवनावर काय परिणाम झाला हे या सगळ्या गोष्टी, मग ती पंजाबमधलं व्हायलन्स असेल, नॉर्थ वेस्टमधलं वाढलेलं व्हायलन्स असेल, बाबरी मस्जिदचं डिस्ट्रक्शन असेल, या सगळ्या घटना. वेन द ऑथर स्टार्टेड रिसर्च ऑन पार्टिशन, द विक्टिम्स ऑफ पार्टिशन वेअर इन देअर 70s. ऑथरनं जेव्हा पार्टिशनच्या संदर्भामध्ये रिसर्च सुरू केला, द विक्टिम्स ऑफ पार्टिशन्स वेअर इन देअर 70s. ऑथरने जेव्हा या पार्टिशन संदर्भामध्ये संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा ते जे विक्टिम्स होते पार्टिशनचे, जे बळी ठरले होते पार्टिशनच्या काळानंतर, त्यांचं वय आता 70 होतं. अँड शी डिस्कवर्ड समथिंग न्यू, अ न्यू अप्रोच, न्यू मटेरियल, न्यू वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. आणि त्यांना भेटल्यानंतर किंवा संशोधन केल्यानंतर तिला एक नवीन अप्रोच मिळाला, नवीन साहित्य मिळालं, नवीन साधन मिळालं आणि नवीन मार्ग मिळाला त्या गोष्टींकडे बघण्याचा. शी एक्सप्लोर्ड मेनी गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, रिपोर्ट्स अँड स्पीचेस ऑन इट. तिने वेगवेगळी गव्हर्नमेंटची डॉक्युमेंट्स पडताळली, मग त्याचे रिपोर्ट्स असतील किंवा त्या संदर्भातले काही स्पीचेस तिने ऐकले. She was able to find out some of the other dimensions about the women victims. Urvashi Butalia focused her attention on the marginalized sections. She was concerned with the voices of ordinary people. She explored the voices of the event from the feminist point of view and listened to the most unheard things like silence. तिनं सामान्य लोकांच्या मनातल्या भावना समजून घेतल्या, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. अँड दी फेमिनिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनं तिनं विचार केला. तिथल्या महिलांच्या न सांगितलेल्या काही गोष्टी त्यांना उद्युक्त केलं बोलायला आणि त्यांच्या मनातला जो शांततेचा भाग होता किंवा आतापर्यंत जे त्या कोणाला सांगू शकल्या नव्हत्या ते तिनं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडनं वदवून घेण्याचा प्रयत्न केला. इन द हिस्ट्री ऑफ पार्टिशन, द स्टोरीज ऑफ वुमेन,
children, scheduled caste, and many others have been silenced. पार्टिशनच्या हिस्ट्रीचा जर विचार केला तर काही महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही कथा होत्या, मुलांच्या संदर्भातल्या, स्केड्यूल कास्टच्या संदर्भातल्या असतील किंवा आणखीन इतर लोकांच्या संदर्भातल्या काही कथा असतील, त्या मेनी अदर्स हॅव बीन सायलेन्स, त्या जणू काही शांत होत्या ॲट स्टेट लेवल ॲज वेल ॲट द लेवल ऑफ हिस्ट्री रायटिंग. फक्त सांगण्यापुरतं नाही तर इतिहासाच्या लेखनामध्ये किंवा इतिहासाच्या लिखाणामध्ये देखील ते सायलेन्सच होतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक द सायलेन्स. आणि तो जो सायलेन्स होता तो जणू काही ब्रेक करणं किंवा त्या लोकांना उद्युक्त करणं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर उर्वशी बुटालिया. बट द ऑथर केम अक्रॉस अ डायलेमा व्हाईल रायटिंग अबाउट इट. पण तिनं प्रयत्न करणं थांबवलं नाही आणि तिनं त्या लोकांना बोलतं केलं. खरं म्हणजे शी ट्राईड टू परस्यूड पीपल टू स्पीक टू the voices of women, children and untouchables, provided a different perspective on the history of partition. तिनं एक जो वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन त्यांच्या समोर ठेवला आणि त्या लोकांना तिनं बोलतं केलं. She heard the narratives of peoples and testimonies, letters and documents for this purpose. त्यानंतर तिला काही नॅरेटिव्ज किंवा काही टेस्टिमोनी सापडले किंवा काही पत्र सापडली, कागदपत्र सापडली तिच्या या हेतूच्या संदर्भामध्ये. त्या लोकांच्या काही भावना आहेत किंवा काही गोष्टी ते लोक सांगू पाहत नव्हते, त्या संदर्भामध्ये तिच्या रिसर्च संदर्भात काही कागदपत्र किंवा त्यांच्या ओरल टेल्स मधून तिला काही गोष्टी मिळाल्या लेखिकेला. These voices go against the conventional. They are the memories of real people and therefore important. त्या ज्या काही आठवणी होत्या त्या रिअल पीपलच्या, खऱ्या लोकांच्या आणि खूप महत्त्वाच्या आठवणी तिला त्यांच्याकडनं ऐकायला मिळाल्या. These voices can also be seen traced through the state of official discourse and voice of the opposition. All these different kinds of voices create a complete picture of partition. या सगळ्या लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर एक वस्तुस्थिती जी काही होती, ज्या पार्टिशनचा कोणाकोणावर काय काय परिणाम झाला, तो परिणाम आणि तत्कालीन महिलांची परिस्थिती, महिलांची अवस्था, दलितांची अवस्था, अनटचेबल लोकांची अवस्था तिच्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि ऑल दिस डिफरंट काइंड्स ऑफ व्हॉइसेस क्रिएट, त्या ज्या सगळ्या प्रकारचे जे काही मग ती कागदपत्र असतील किंवा तिथल्या सामान्य लोकांच्याकडनं मिळालेल्या ज्या ओरल टेल्स असतील, त्या सगळ्या गोष्टींपासून एक कम्प्लीट पिक्चर ऑफ पार्टिशनचं तिला मिळालं. These voices are recovered through interviews with people after an extended period of time. जणू काही त्या लोकांबरोबर केलेली मुलाखत असेल, त्या लोकांबरोबर केलेली चर्चा असेल आणि त्या चर्चेतून या लेखिकेला त्या लोकांच्या संदर्भातल्या काही गोष्टी एक वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर माहिती होऊ लागलं. बट शी इज टेलिंग अस दॅट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर वुमन्स व्हॉइस. पण ती म्हणते की महिलांचा जो आवाज आहे किंवा महिलांना बोलतं करणं हे माझ्यासाठी खूप मोठी टास्क होती किंवा मोठं काम होतं. Women were not ready to speak about partition without the presence of elder men in the family. महिला ज्या आहेत त्या महिला बोलायला तयार होत नव्हत्या विदाउट द ॲब्सेन्स ऑफ देअर मॅन इन द फॅमिली. त्यांच्या कुटुंबातल्या जर एखादी मोठी व्यक्ती, पुरुष जर उपस्थित नसेल तर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये महिला बोलायला तयार होत नव्हत्या. इन सम केसेस ओनली मेन स्पोक अबाउट पार्टिशन. पण काही केसेस किंवा काही अनुभवांच्या बाबतीमध्ये ती म्हणते की काही पुरुष हे बोलत होते, फक्त आणि फक्त पुरुष, अबाउट पार्टिशन. बट मोस्ट ऑफ द वुमेन डिड नॉट स्पीक ऑन द इश्यू. पण बहुसंख्य प्रमाणात महिला या विषयावर बोलायला बघतच नव्हत्या किंबहुना बोलतच नव्हत्या.
दे थॉट इट अनइम्पॉर्टंट. त्यांना ते फार महत्वाचं वाटत नव्हतं त्यावर बोलणं. These women were dominated by their males. त्या ज्या काही महिला होत्या, स्त्रिया होत्या, त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये दबलेल्या होत्या, किंबहुना त्यांच्यावर पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा होता. They never expressed their feelings and experiences. त्यांनी कधी त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव कधीच व्यक्त केले नाहीत. There were different kind of voices among women. It was very difficult to make those women speak. ज्यांनी कधी स्वतःच्या भावना व्यक्त नाही केल्या, ज्या कधी बोलल्या नाही, ज्या स्वतः पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये दबलेल्या आहेत, त्या व्यक्ती बोलणं म्हणजे प्रचंड मोठं कठीण काम होतं. मिडल क्लास वुमेन स्पीक अबाउट देअर एक्सपिरियन्सेस. मध्यमवर्गीय ज्या स्त्रिया होत्या त्या त्यांच्या अनुभवांविषयी बोलत होत्या. बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू मेक दलित वुमन स्पीक. पण दलित वुमन यांना बोलतं करणं हे खरंच खूप कठीण काम होतं. दे वर नॉट रेडी टू स्पीक अबाउट दी रेप अँड ॲबडक्शन बिकॉज इट वॉज कन्सिडर्ड टू बी शेमफुल मॅटर फॉर देम. पण त्या बोलायला तयार होत नव्हत्या त्यांच्यावर होणारे रेप किंवा त्यांचं होणारं अपहरण या संदर्भात. कारण त्यांना वाटायचं की हे प्रचंड लज्जास्पद आहे किंवा आपली चार चौघांमध्ये इज्जत जाऊ शकते म्हणून. The author listened to many stories of silence and speech. लेखिकेनं बऱ्याच लोकांच्याकडनं, बऱ्याच महिलांकडनं, त्यांना बोलतं करून, त्यांच्याकडनं जाणून त्यांच्या मनातल्या काही ज्या गोष्टी त्या कधीच कोणाला सांगू शकत नव्हत्या किंवा सांगत नव्हत्या, त्या त्यांना बोलतं करून त्यांच्याकडनं ऐकून घेतल्या. The author listened to many stories of silence and speech, memory and forgetting, पेन अँड हिलिंग. त्यांचं दुःख जाणून घेतलं की ज्या त्यांच्या आठवणी आहेत त्या आठवणी समजून घेतल्या. दॅट इज द हार्ट ऑफ द बुक. आता हे जे काही पूर्ण सगळी गोष्ट आहे, पार्टिशनचा इम्पॅक्ट, हा पूर्ण या पुस्तकाचा गाभा आहे किंवा द हार्ट ऑफ द बुक आपण म्हणू शकतो. ड्युरिंग द इंटरव्ह्यूज she found people reluctant to speak. During the interview तिला लोकांचा लाचकुरपणा किंवा लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांचा स्वभाव तिला समजून आला. दे थॉट इट पॉइंटलेस. त्यांना असं वाटायचं की हे काय महत्त्वाचं नाही, उगाच त्याच्याकडे का लक्ष द्यावं. सायलेन्सेस ऑफ पार्टिशन वॉज ऑफ टू टाइप्स, हिस्टॉरिकल सायलेन्स अँड फॅमिलियल सायलेन्स. तो जो काही त्यांच्या शांततेचा जो भाग आहे तो एक प्रकारचा इतिहासाच्या लिखाणामध्ये देखील सायलेन्स आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्या कुटुंबांमध्ये की कधीच कोणासमोर व्यक्त न होता येणं हा देखील त्यांचा सायलेन्स आपल्याला बघायला मिळतो असं लेखिका म्हणते. ॲबडक्टेड वुमन केप्ट सायलेन्स ॲज अ प्रोटेस्ट. ज्या महिलांचं अपहरण झालंय त्या महिला देखील कोणासमोर बोलायला बघत नाहीयेत. दी विक्टिम्स ऑफ पार्टिशन्स वेर नॉट हेल्प्ड बाय एनीवन ॲट दॅट टाइम. आणि पार्टिशनचे जे लोक बळी पडले किंवा बळी ठरले त्या लोकांना मदत करायला कोणी त्यावेळेला आलं नाही. बट द रिझल्ट ऑफ पार्टिशन वॉज डिस्पेअर, सो मच व्हायलन्स, सो मच पेन, ग्रीफ अँड डिसहॉनेस्टी अबाउट दी व्हायलन्स. आणि शेवटी पार्टिशनचा जो काही रिझल्ट मिळाला किंवा जो काही परिणाम झाला तो व्हायलन्स आणि दुःख, डिसऑनेस्टी यामध्येच गेला. पीपल डिड नॉट थिंक किलिंग वुमन ॲज व्हायलन्स. महिलांना मारताना देखील त्यांना असं वाटलं नाही की हे खूप क्रूर आहे किंवा चुकीचं आहे. दे थॉट इट ॲज अन हॉनर ऑफ कम्युनिटी. त्यांना असं वाटतंय की जसं काही ही समाजाच्या अभिमानाची गोष्ट आहे
killing people of other religion was not considered murder. दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारणं म्हणजे मर्डर नाहीये. The women were not ready to speak about rape and abduction because it was not even known to their family members. ज्या महिला होत्या, ज्या महिलांवर रेप झाले होते, ज्यांचं अपहरण झालं होतं, त्या देखील महिला सांगायला, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या यातना सांगायला तयार नव्हत्या. बिकॉज इट वॉज नॉट इवन नो टू देअर फॅमिली मेंबर्स. त्यांना त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या नातेवाईकांची देखील माहिती नव्हती राहिली, तर ते दुःख सांगणार कोणाला. The victims of a partition said that whatever they had seen was indescribable. त्यांनी जे काही बघितलं ते वर्णन नाही करू शकत, असं ते पार्टिशनला बळी ठरलेले किंवा ज्यांचं पार्टिशन झालंय ते सांगताय. They lived through the violence and dislocation. People were separated overnight. एका रात्रीत लोक सेपरेट झाली. Friends became enemies. Homes became strange places. मित्र शत्रू झाले, स्वतःची घरं विचित्र ठिकाणं वाटू लागली. They had lost their culture, linguistic, geographical and economical identity. स्वतःचं कल्चर विसरून गेले म्हणा किंवा हरवून गेले, स्वतःची बोलीभाषा गेली, भौगोलिक आणि इकॉनॉमिकल आयडेंटिटी गेली. पार्टिशन क्रिएटेड अनसर्टेनिटी. पार्टिशनने अनिश्चितता निर्माण केली. अँड व्हेअर ॲज व्हायलन्स वॉज दी ओनली सर्टेन. फार काही निश्चित नव्हतं राहिलं, फक्त हिंसा तेवढी निश्चित होती. विक्टिम्स बिकेम ॲग्रेसर्स अँड ॲग्रेसर्स बिकेम विक्टिम्स. जे लोक बळी ठरत होते ते लोक आक्रमक होत होते, आणि जे आक्रमक होते तेच बळी ठरत होते. मिलियन्स ऑफ पीपल क्रॉस द बॉर्डर्स. असंख्य लोकांनी बॉर्डर क्रॉस केल्या. पार्टिशन वॉज द डार्क साइड ऑफ इंडिपेंडेन्स. पार्टिशन ही स्वातंत्र्याची दुसरी काळी बाजू होती. द विक्टिम्स ऑफ पार्टिशन kept alive the memories through the rituals and. पार्टिशनला बळी पडलेल्या लोकांनी त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या जिवंत ठेवल्या त्यांच्या रिच्युअल्स आणि त्यांच्या स्टोरींमुळे. फॉर एक्झाम्पल, मंगल सिंग केम टू पंजाब. दे लॉस्ट देअर 17 फॅमिली मेंबर्स. दे बिल्ट अ कॉमेमोरेटिव्ह प्लेक इन द गोल्डन टेम्पल. They read the Sikh scriptures for 48 hours to remember their martyrdom. They put all their forgetting into working in their land, making it prosper. A small community from Rawalpindi living in Delhi held remembrance ritual on 13 March every year. Their women willingly gave their lives to keep their community pure, honor of the community. But they tell the stories of heroism of the martyrs. The victims of the partition have different types of memory. Memories of state, professional memories or historical memory. It is very important to explore partition memories. Her research gives access to a wealth of information and different kinds of knowledge. या संदर्भातलं जे काही संशोधन आहे लेखिकेचं ते आपल्याला एक प्रकारचं महत्त्वाचं ज्ञान किंवा महत्त्वाची माहिती आपल्याला देतं. देर आर स्टोरीज ऑफ लॉस, व्हायलन्स, डिव्हिजन व्हेनेवर पार्टिशन इज कन्सर्न. तिचं जे काही संशोधन आहे लेखिकेचं आणि त्या संशोधनातल्या ज्या काही कथा आहेत त्या कथा लॉस, देअर स्टोरीज ऑफ लॉस, व्हायलन्स हिंसेच्या संदर्भातल्या असतील, डिव्हिजनच्या संदर्भातल्या असतील,
व्हेनेवर पार्टिशन इज कन्सर्न, तेव्हा तेव्हा या सगळ्या कथा ह्या विचारात घेतल्या जातील. बिसाइड्स दीज देर आर इननमरेबल स्टोरीज ऑफ हाऊ पीपल हॅड हेल्प इच अदर. या कथेंच्या किंवा या परिस्थितीच्या व्यतिरिक्त आणखीही काही इननमरेबल स्टोरीज आहेत की लोकांनी एकमेकाला कशी मदत केली. स्टोरीज ऑफ फ्रेंडशिप, मैत्रीत्वाच्या कथा असतील आणि एकमेकाला केलेलं सहकार्य असेल अँड शेअरिंग. पार्टिशन ओपन अप व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज फॉर पीपल टू मेक समथिंग ऑफ देअर लाईव्स. पार्टिशननं लोकांसाठी जणू काही नवीन संध्या देखील उपलब्ध करून दिल्या टू मेक समथिंग फॉर देअर लाईव्स. स्वतःच्या जीवनासाठी जणू काही नवीन काहीतरी करण्यासाठी. पार्टिशन विडोज वेर गिवन ट्रेनिंग अँड वर्क ऑफ डिफरंट काइंड सो दॅट दे कुड अर्न देअर लिव्हिंग. पार्टिशन ज्या विडोज होत्या, काही विधवा होत्या, त्यांच्यासाठी ट्रेनिंग दिली जाऊ लागली की जेणेकरून त्या काहीतरी काम करतील आणि त्यांची उदरनिर्वाह चालवतील किंवा त्या चांगलं जीवन जगू शकतील. इट इनेबल्ड देम टू बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट अँड टू ॲक्वायर अ सेन्स ऑफ डिग्निटी. जणू काही त्या फायनान्शियली किंवा इकॉनॉमिकली स्वतंत्र होतील आणि एक डिग्निटी म्हणतो आपण किंवा एक आदर त्या ॲक्वायर करू शकतील किंवा मिळवू शकतील. मान सन्मान त्या मिळवू शकतील. वेन दे वेर टू ओल्ड टू वर्क दे रिटायर्ड ऑन अ स्मॉल पेन्शन फ्रॉम द स्टेट. जेव्हा पण त्या कधी एजेड होतील, वयस्कर होतील, त्यांना एक स्मॉल पेन्शन त्यांच्या राज्याकडून, त्यांच्या सरकारकडून मिळेल. दे डिमांडेड टू इन्क्रीज देअर पेन्शन. पेन्शन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आफ्टर फ्यू डेज प्रोटेस्ट अँड अमाऊंट ऑफ 2,50,000 वॉज ग्रँटेड. आणि एक आंदोलन किंवा विरोध केल्यानंतर त्या पेन्शनची अमाऊंट वाढवलेली गेलेली आहे की जी 2,50,000 पर्यंतची आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल अमाऊंट बट दे थॉट इट ॲज देअर राईट. पण तो त्यांचा अधिकार आहे किंवा ते अधिकाराच्या प्रमाणे आहे असा त्यांनी विचार केला. दे कॉल्ड द होम मिनिस्टर ॲज देअर पॅरेंट. एक प्रकारे त्यांनी त्यांच्या गृहमंत्र्याला कॉल केला, जणू काही ते त्यांचे पालक आहेत. दो पार्टिशन वॉज अ ट्रॅजिक व्हायलंट इव्हेंट. पण तरी देखील पार्टिशन हा एक प्रकारे ट्रॅजिक व्हायलंट इव्हेंट होता. ॲक्च्युअली इट वॉज नॉट अ इव्हेंट, इट वॉज अ प्रोसेस बट दॅट ग्रीव अ सेन्स ऑफ इंडिपेंडन्स अँड ऑपॉर्च्युनिटी टू वुमन. पण तिथे एक स्वातंत्र्याचा किंवा एक स्वातंत्र्याचा उदयाचा एक संधी होती. द विडोज लर्न टू स्टँड ऑन देअर ओन फीट. ज्या विधवा आहेत त्या विधवांना स्वतःच्या पायावर उभं राहता येऊ शकत होतं. अदर वुमन केम इन टू प्रोफेशन्स. ज्या काही इतर महिला आहेत त्या त्यांच्या प्रोफेशन्समध्ये आल्या. मग लाईक टीचिंग, नर्सिंग, बिझनेस, सोशल वर्क एक्सेट्रा एक्सेट्रा. दे बिकेम करिअर ओरिएंटेड. त्या करिअरशी ओरिएंटेड झाल्या किंवा करिअरशी निगडीत झाल्या आपण असं म्हणू. दे इन्व्हॉल्व देमसेल्फ इन नेशन बिल्डिंग. राष्ट्राच्या उत्क्रांतीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी त्या इन्व्हॉल्व झाल्या. एक्झाम्पल मृदुला साराभाई, कमलाबेन पटेल, प्रेमावती थापर, अनीस किडवाई, दमयंती सेहगल एक्सेट्रा. These women made the best of the opportunity given by partition. या ज्या महिला आहेत यांनी जणू काही पार्टिशन नंतर त्यांना निर्माण झालेल्या संधींचा एक चांगला उपयोग त्यांनी करून घेतला किंवा त्या करून घेऊ शकल्या. हरिकिशन दास बेदी was a teacher. He had to leave his house in Lahore. He was not allowed to take anything.
हरिकिशन दास बेदी की जे शिक्षक होते आणि त्यांना त्यांचं लाहोरमधलं घर सोडावं लागलं अँड ही वॉज नॉट अलाउड टू टेक एनिथिंग. घरातलं काहीच घ्यायचं नाही. हिज स्पेशियस हाऊस वॉज ओन बाय चौधरी लतीफ. बेदी had written manuscript of geometry book. He wrote a letter to Chaudhary. Chaudhary sent the manuscript to Bedi. They became friends. They wrote many letters to one another. They had developed a special relationship. Their letters provide a moving testimony to another side. It shows the fact that borders can be crossed and friendships built or maintained. हरिकिशन दास जे एक टीचर होते त्यांना घर सोडावं लागलं लाहोरमधलं आणि त्यांना ते सोडताना घरातली कुठलीही गोष्ट घेता आली नाही. त्या घराचे मालक जे होते किंवा त्या महत्त्वाच्या घराचे जे मालक होते चौधरी यांनी ते विकत घेतलं होतं आणि बेदी मग त्यांनी काही जिओमेट्री बुक त्यांनी लिहिलेले होते आणि त्याचबरोबर त्यांनी या चौधरींना पत्र लिहायला सुरुवात केली. चौधरी त्यांना पत्र लिहित होते, चौधरींना बेदी पत्र लिहित होते. अशा प्रकारे त्यांची एक मैत्री तयार झाली, मैत्रीपूर्ण नातं तयार झालं आणि जणू काही त्यांच्या त्या एका नात्यामुळे एक प्रकारे बॉर्डर्समधला जो भेद आहे त्या भेदाला भेदून एक फ्रेंडशिपचं नातं मेंटेन करता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर उर्वशी भुटालिया मुळात त्यांच्या फॅमिलीमध्ये पार्टिशनचा परिणाम झाला होता आणि उर्वशी भुटालिया यांना जेव्हा कळालं की आपले काही नातेवाईक जे मूळचे सीख आहेत पण ते तिकडे जाऊन आता त्यांनी त्यांचा धर्म परिवर्तन केलेला आहे, किंबहुना त्यांची फॅमिलीजच्या संदर्भात तिला माहिती मिळाली आणि तेव्हा उर्वशी भुटालियानं एक रिसर्च सुरू केला आणि पार्टिशनचा काय काय परिणाम तत्कालीन मानवी समाज व्यवस्थेवर झालेला आहे, भारतीय व्यवस्थेवर झालेला आहे, त्याचं संशोधन तिनं करायला सुरुवात केली. संशोधन करत असताना तिला महिलांवर होणारा अन्याय दिसायला लागला आणि तो अन्याय ओरल टेल्सच्या माध्यमातून त्यांना बोलतं करायला लावून तिनं तो रिसर्च गोळा केला, त्यांच्या मेमरीज गोळा केल्या, त्या आठवणी तिनं तिच्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की ज्या पुस्तकाचं नाव आहे दी अदर साइड ऑफ सायलेन्स, व्हॉइसेस फ्रॉम द पार्टिशन. या पुस्तकातील मेमरी हा एसे आपल्याला अभ्यासायला होता, स्टडीसाठी होता, तो आपण या ठिकाणी आज समजून घेतलेला आहे. उर्वशी भुटालिया ही पद्मश्री अवॉर्डनं नामांकन केलेली आहे किंवा नावाजलेली आहे. भारत सरकारचा पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. एक जागतिक स्तरावरची नावाजलेली लेखिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर स्वतंत्र महिलांच्या लिखाणासाठी तिनं घेतलेली मेहनत ही देखील महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वाची आहे. तिचं जे रिसर्च आहे तो पार्टिशनच्या अफेक्टेड पीपल संदर्भात आहे किंवा या सगळ्या एकंदरीत आठवणींच्या संदर्भात तिने मांडलेलं आहे आणि या निबंधाच्या शेवटी आपल्याला बघायला मिळतं की पार्टिशन ही एक द ब्लॅक साईड ऑफ इंडिपेंडन्स या संदर्भात ती म्हणते आणि त्याच वेळेला इंडिपेंडन्स झाल्यानंतर, पार्टिशन झाल्यानंतर काही लोकांनी, काही स्त्रियांनी त्याचा कशा पद्धतीनं पॉझिटिव्हली घेऊन तत्कालीन सरकारला किंवा स्टेटला सांगून कशा पद्धतीनं सकारात्मक उपयोग करून घेतला हे देखील लेखिका आपल्या मेमरीजमध्ये सांगताना विसरत नाहीये. सो दॅट्स ऑल अबाउट द मेमरीज बाय उर्वशी भुटालिया इन दिस essay, how she depicted the situation of partition, how it impacted on the peoples on both nations, how women suffered from these situations, the violence, the abduction of women, and how women were not ready to speak, and how author pursued to peoples to make them ready to speak. That's all about the memories of the partitions that all depicted in this essay by Urvashi Bhutalia. So thank you so much and